विद्या विनय संपन्ने कोणता राग चाललाय? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव शपाके च पंडिता समदर्शिना समदर्शिना. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे म्हणजे विद्या विनय संपन्न असलेला ब्राह्मण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे पुढं गवी. गवी म्हणजे गाय. हस्तिनी. हस्तिनी म्हणजे हत्ती. शुनी. शुनी म्हणजे कुत्री किंवा कुत्रा. शुनीची सप्तमी कुत्री कुत्र्यामध्ये. शुनी चैव श्वपाकेच. श्वपाक. श्वपाक म्हणजे कुत्र्याचं मांस खाणारा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. गुरुजी आले आपले. गीता पाठ आहे गुरुजींची पूर्ण मुखोद्गार. गीतेचाच विषय चाललाय आपला. शिष्यांची पाठ आहे गुरुजी पण अर्धी अर्धी पाठ आहे. तुमची अजून पूर्ण कृपा झाली नाही त्यांची. पण जाऊ दे अर्धी का होईना. बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना गीता म्हणजे काय माहिती नाही. गीता कशाबरोबर खातात माहिती नाही लोकांना. म्हणून आपण मुद्दाम इथे भागवताच्या संबंधित विषय आला की त्याला संबंधित गीतेतले श्लोक घेतोय. कारण सगळे गीतेचं चिंतन करणारे लोक आहेत. तेव्हा विषय असा चालू आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता. पुढं काय म्हटलंय? समदर्शिना. समवर्तीना नाही म्हटलं, समदर्शिना म्हटलं. कारण समान वर्तन करता येत नाही, समान दर्शन करता येत. समान वर्तन जर केलं तर घोटाळा होईल. का घोटाळा होईल? व्यवहारच करता येणार नाही. सगळ्यांशी समान वागता येईल का आपल्याला? नाही वागता येईल. म्हणून वागत असताना सगळ्यांशी सारखं वागायचं नाही, पण दर्शन करता येईल की नाही समान सगळ्यांच्या मध्ये. सगळ्यांच्या मध्ये समान असलेला परमात्मा. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. पुढं विनश्यत्सु. विनश्यत्सु विनश्यंतम म्हणजे अविनश्यत्सु विनश्यत्सु अविनश्यंतम म्हणजे सगळं विनाश पावणार आहे. त्याच्यामध्ये असलेलं जे अविनाशी तत्व आहे आणि ते समान रूपाने सर्वांमध्ये व्याप्त आहे. मी हे सांगत होतो आपल्यामध्ये सगळ्यांचं बाकीचं समान आहे का? काहीच नाही. कपडे वेगळे, रंग वेगळा, रूप वेगळं, नावं वेगळी, सगळं वेगळं आहे, पण सगळ्यांच्या मध्ये समान एक आहे. ते म्हणजे आत्मतत्व, ते म्हणजे चैतन्य. म्हणून रागद्वेष विनाकारण निर्माण होऊ नये त्याच्याकरता समान तत्व पाहायचं. सर्वांच्या मध्ये असलेलं आत्मतत्व पाहायचं. पण सर्वांमध्येच आत्मतत्व हे लगेच आपल्याला असा निश्चय होत नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं, व आमचा ग्रंथ तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण आमच्या ग्रंथात सांगितलंय की शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम करायचं असं म्हणतात. त्या धर्मसभेमध्ये गीतेला सगळ्यात खाली ठेवली. वर ठेवली होती, परंतु काही लोकांनी म्हटले नाही नाही हे सगळ्यात खाली ठेवून द्यावं. स्वामीजी गेले आणि म्हटले गीता खाली ठेवली हे बरोबर आहे म्हटले, कारण गीता सगळ्या ग्रंथांचा पाया आहे म्हटले. पाया कुठं असतो? खालीच असतो. मग काही लोकांनी विचारलं, व आम्हाला आमच्या ग्रंथाने असं शिकवलं की शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम करायचं, तुमच्या गीतेने काय शिकवलं सांग? स्वामीजी म्हटले आमच्या गीतेने हे शिकवलं शेजाऱ्यावर का प्रेम करायचं. म्हटले का प्रेम करायचं?
शेजाऱ्याचा आत्मा आणि आपला आत्मा एक आहे असं समजून प्रेम करायचं. केवळ शेजारी माझ्या उपयोगाला येतो म्हणून केलेलं जे प्रेम आहे ते कायम टिकणार आहे का? उद्या प्रतिकूल झाला, भांडणं झाल्यावर तोंड बघत नाहीत एकमेकाचे, संपलं प्रेम. रूपावर केलेलं प्रेम, गुणावर केलेलं प्रेम, धनावर केलेलं प्रेम संपणार आहे, पण आत्म्यावर केलेलं प्रेम हे संपू शकत नाही, कारण आत्मा कधी मरत. ठीक आहे, शेजाऱ्याचा आणि माझं थोडंसं जमत नाही, त्याचे माझे वैचारिक मतभेद झाले म्हणून तेवढ्या पुरतं भांडण होऊ द्या, चाल, काय हरकत नाही. आपल्याला प्रॅक्टिकल फिलॉसॉफी शिकायची. साधू संतांनी, ऋषी मुनींनी असं काहीच सांगितलं नाही की ज्याचा व्यवहारात उपयोग नाही. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं हे धर्मग्रंथ, गीता, हे याचं पूर्वीच्या काळामध्ये ठीक होतं, आता याचा व्यवहारात काय उपयोग. पण आता जेवढा उपयोग आहे तेवढा त्यावेळेसही होता, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. गीतेचा इतका उपयोग आहे, सगळ्यांच्या पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मी ते मोबाईलवर आम्ही व्हॉट्सॲपवर एक गीतेचा श्लोक टाकतो रोज, अर्थासहित, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. जवळजवळ त्याच्यामध्ये 150-200 लोक आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 50 तर डॉक्टर्स आहेत. ते म्हटले आमच्या हातात हे जर अगोदर पडलं असतं तर आमचं जीवन काही वेगळं झालं असतं. पण जाऊ द्या, काय का होईना, उशिरा पडलंय ना, पण तरी सुद्धा आम्हाला याचा खूप उपयोग होतो. आमचे वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, संसार रूपी रणामध्ये उतरायचं असेल त्याने गीतारूपी चिलखत अंगात घालून उतरायचं, म्हणजे त्याला संसारातल्या दुःखरूपी घावाचा स्पर्श होणार नाही. रणातली विद्या भगवंतांनी, वनातली विद्या भगवंतांनी रणात आणली. कर्म टाकायचं नाही तर कर्माचा फक्त कर्तृत्वाचा अभिमान सोडायचा आणि कर्म करायचं, म्हणजे आपल्याला ते बाधक होत नाही. तेव्हा सर्वत्र भगवान परमात्मा ह्याशी प्रतीती येण्याकरता सृष्टी उत्पत्तीची कथा या ठिकाणी सांगितली. भगवान परमात्माच सृष्टीच्या रूपाने कसा नटलेला आहे हे दाखवण्याकरता काही उत्पत्ती सांगितल्या, काही उपपत्ती सांगितल्या. आता उदाहरणार्थ पहा, माझ्या हातामध्ये हे काय आहे हो? काय आहे? उपरण आहे. ठीक आहे, बाबा म्हणले उपरण नाही, काय वस्त्र आहे. मी असं म्हटलं वस्त्र नाहीये, धागे आहेत. धागे नाही, हा कापूस आहे. चालेल का म्हटलं तर? कापूस आहे की नाही? वस्त्र आहे का कापूस आहे? उपरण आहे का कापूस आहे? उपरण आहे, त्याला नाव दिलेलं आहे, कापूसच आहे. मी म्हटलं कापूस नाही, माती आहे. कापूस कशातून निर्माण झालाय? माती नाही, हे पाणी आहे. माती पाण्यातून निर्माण झाली. पाणी नाही, हे तेज आहे. पाणी जे आहे ना, तेजातून निर्माण झालं. तेज नाही, हा वायू आहे, कारण तेज वायूपासून निर्माण झाला. वायू नाही, हे आकाश आहे, कारण वायू आकाशातून निर्माण झाला. आकाश नाही, ही माया आहे, प्रकृती आहे. प्रकृती नाही, हा परमात्मा आहे. असं जर आपण सूक्ष्म चिंतन करत करत त्याचं विघटन करत गेलो तर शेवटी आपल्याला परमात्म्यापर्यंत जावं लागतं. जसं एखादी आता लाईट लागली, ही लाईट कुठून आली हो? काही नाही म्हणे, घरातून आली. घरात कुठून आली हो? शेजारच्या ट्रान्सफॉर्मरमधून आली. तिथं कुठून आली हो? जवळचं सबस्टेशन आहे तिथून आली. तिथं कुठून आली हो? मुख्य तालुक्याचं सबस्टेशन तिथून आली. तालुक्यात कुठून आली हो? जिल्ह्यात कुठून आली हो? असं करत करत आपण जिथे तो हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट आहे, जिथे तयार होते वीज, तिथे जाऊ शकतो. तिथे तरी कुठून आली? पाण्यापासून आली. पाण्यात तरी कुठून आली? असं करत करत आम्हाला काही कळत नाही, अज्ञान. मग हे अज्ञान सुद्धा कळलं कोणामुळे? ते ज्ञान, ते परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीच्या कथा सांगितल्या, कारण सृष्टी ही परमात्म्यापासून निर्माण झाली. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात,
ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्. बरोबर आहे का? वायुर्गंधानिवाशयात्. भगवान परमात्मा म्हणतात ममैव अंशो जीव लोके जीवभूत सन. हा जीव जो आहे ना माझा अंश आहे. हा जीव म्हणजे मीच आहे. मग हा जीव जीव का झाला हो? ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः. मग जीव जीव का झाला? मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. प्रकृतिस्थ असलेली ही जी काही 6 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि मन, याच्याशी त्याने तादात्म्य केलं. मी मन आहे म्हणायला लागला, मी बुद्धी आहे म्हणायला लागला, मी शरीर आहे म्हणायला लागला. म्हणून मी ज्ञान व्यापक असलेला परमात्मरूप असलेला हा स्वतः त्याने जीव भाव घेतला आणि स्वतः जीव झाला. कल्पना अविद्यातेने झाला जीव. कल्पना अविद्यातेने झाला जीव. कल्पना अविद्यातेने झाला जीव. मायोपादी शिव बोली जेते. मायोपादी शिव बोली देते. हरिमुखी गाता हर पली चिंता. हरिमुखी गाता हर पली चिंता. सृष्टी कशी निर्माण झाली तेव्हा सर्वात पहिल्यांदा भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय. भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. भगवान परमात्मा झोपलेले आहे. शांताकारम. कुठं झोपलेले होते हो? भुजगशयनम. भुजगशयनम म्हणजे भुजग म्हणजे साप, शेष. सापावर झोपून सुद्धा शांत झोपणं याला खरी शांती म्हणायची बरं का. आपण जर साप पाहिला तर आपल्याला शांत झोप येईल का हो? घरात साप निघाला, रात्रभर माणसाला शांत झोप येत नाही. पण भगवान परमात्मा सापावर झोपलेले आहेत तरी शांत झोपलेले आहेत. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही माझं चिंतन करा, संसार रूपी सापामध्ये राहून सुद्धा तुम्हाला शांतता प्राप्त होईल. भगवान परमात्म्याच्या नाभीतून कमळ निर्माण झाला आणि त्या कमळावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने विचार केला नेमका आपण कुठून आलो, कारणाचा शोध घेतला पाहिजे.
मग त्या कमळाच्या देठातून ब्रह्मदेव खाली गेले, खाली गेले, खाली गेले, भरपूर शोधलं पण सगळा अंधार. शेवटी शोध लागला नाही. थकले ब्रह्मदेव आणि परत वर कमळावर येऊन बसले. मला कोणी निर्माण केलं म्हणून विचार करायला लागले. तेव्हा आकाशवाणी झाले आणि दोन अक्षर ऐकू आली, एक त आणि दुसरं प. त आणि प याचा अर्थ तप कर, तपाशिवाय तुला माझं दर्शन होणार नाही. मग ब्रह्मदेवाने असं म्हणतात, असं लिहिलंय की तप केलं आणि तप केल्यानंतर 100 वर्षाचं तप पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवासमोर साक्षात भगवान परमात्मा प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. शंख चक्र गदा पद्मधारी, चतुर्भुज, किरीट कुंडल, मेघश्याम वर्ण, कुरळे केस, दिव्य असा पितांबर, वैजयंती माला, भगवान परमात्म्याचं सगुण साकार दर्शन ब्रह्मदेवाला झालं. तपाने भगवंताचं दर्शन होतं. शारीरिक, वाचिक, मानसिक तप. दर्शन झाल्यानंतर ब्रह्मदेवाने हात जोडले आणि सांगितलं, देवा आपली काय आज्ञा आहे? भगवंताने सांगितलं, मी तुम्हाला याच्याकरता निर्माण केलेलं आहे की ही सगळी सृष्टी तुम्ही पुढे वाढवायची, उत्पन्न करायची. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने नमस्कार केला आणि सांगितलं, मी सृष्टी वाढवतो पण मला तुम्ही ज्ञान द्या. कोणतंही काम करायचं असेल तर पहिल्यांदा त्याचं ज्ञान पाहिजे. ज्ञानच नाही आणि काम करायला सुरुवात केली. आपल्याकडे कोणतंही पूर्वी धार्मिक कार्य करायचं असेल तर ब्राह्मण काका पाणी द्यायचे आणि हातात संकल्प करायला लावायचे. हे संकल्प म्हणजे काय हो? संकल्प म्हणजे सम्यक कल्पना. मला जे काम करायचंय त्याची पहिल्यांदा माझ्या डोक्यात सम्यक कल्पना पाहिजे. मी कोणत्या देशात बसलोय, मी कोणत्या काळात बसलोय, माझा अधिकार आहे की नाही, आणि हे काम करण्याकरता मला काय काय सामग्री लागणार आहे याचा सगळा विचार करायचा आणि मग काम करायचं. देशाचं भान ठेवायचं, काळाचं भान ठेवायचं. नाहीतर काय होतं, काम घेतलं हातामध्ये पण नंतर लक्षात आलं, अरे आपण तयारीच केली नाही पूर्ण. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये हा संकल्प होता. त्याच्यामध्ये देशाचं वर्णन आहे, कालाचं वर्णन आहे, अधिकाराचं वर्णन आहे. ब्रह्मदेव म्हणतात, देवा मला तुम्ही ज्ञान सांगा. तेव्हा भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये ज्ञान सांगितलं. याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सत् असत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋते अर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमा यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. झालं भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. हंसरूपी ब्रह्मा चतुश्लोकी चारे भागवत हार
चतुश्लोकी चारी भागवत चतुश्लोकी चारी भागवत चतुश्लोकी चारी भागवत हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. ब्रह्मदेवाला भगवंतांनी 4 श्लोक सांगितले बरं का. तेच ब्रह्मदेवाने नारद महर्षींना सांगितले, तेच नारद महर्षींनी व्यास महर्षींना सांगितले आणि व्यास महर्षींनी या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक तयार केले आपल्या करता बरं का. कारण आपल्याला हे 4 श्लोकात ज्ञान कळणार नाही. ब्रह्मदेवाला कळालं कारण ब्रह्मदेवांच्याकडे ती योग्यता आहे. 4 श्लोकात ज्ञान झालं. तुमच्या आमच्या करता सर्वसामान्य भाषेत सांगावं लागतं, दृष्टांत सांगून सांगावं लागतं, कथेच्या माध्यमातून सांगावं लागतं, चित्तशुद्धी करून सांगावं लागतं. म्हणून हेच ज्ञान व्यास महर्षींनी 18,000 श्लोकामध्ये सांगितलं. हे ज्ञान होण्याची योग्यता भगवंताच्या कथा ऐकल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताच्या अनेक अवताराच्या कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितल्या. काय आहे हे ज्ञान हो? भगवान परमात्मा म्हणतात, सृष्टीच्या पूर्वी मी होतो, सृष्टीच्या रूपाने सुद्धा मीच आहे आणि सृष्टी जेव्हा नसते तेव्हा मीच असतो. आणि असतो म्हणजे फक्त असतो रूपाने असतो. ज्ञान रूपाने असतो. केवल ज्ञान ज्याला म्हणतात, निर्विशेष ज्ञान म्हणतात, ते भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. ज्ञातृज्ञेयावीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी व जैसे. थोडा विषय तुम्हाला जड होईल पण ऐकून ठेवा. सगुण परमात्मा वेगळा. राम असेल तर रामाचं रूप असतं, कृष्ण असेल तर कृष्णाचं रूप आहे, देवीचं रूप वेगळं आहे, त्या देवीचा साक्षात्कार होतो, कृष्णाचा साक्षात्कार होतो, रामाचा. हे सगुण साक्षात्कार आहे. हे निर्गुण स्वरूप जे आहे, निर्गुण देव म्हणजे काय तर निर्गुण देव म्हणजे शुद्ध ज्ञान, निर्विशेष ज्ञान. लहानपणी सुद्धा आपलं हे शरीर होतं, तरुणपणी शरीर होतं, आता म्हातारो झालो आपण, आपलं शरीर आहे. लहानपणीचं शरीर आता आहे का? लहानपणीचं शरीर आता नाही, तरुणपणात नाही. बरं, तरुणपणातलं शरीर पुढे म्हातारपणात राहतं का? नाही. परंतु लहानपणातलाच मी आता आहे आणि म्हातारपणातला सुद्धा मी तोच असतो. मनुष्य म्हणतो, जो मी लहानपणी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता माझ्या मांडीवर माझ्या नातवांना खेळवत आहे. म्हणजे शरीर बदललंय पण मी तसाच राहिलाय. हा मी म्हणजे कोण आहे नेमका? तर मी म्हणजे ज्ञान. केवळ निर्विशेष जे ज्ञान आहे त्याला मी म्हणतात. ज्ञानात कधी बदल होत नाही. जागृतीतलं ज्ञान, स्वप्नातलं ज्ञान, सुषुप्तीमध्ये मला काही कळत नव्हतं हे ज्ञान एकच असतं. ज्ञान उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही आणि ज्ञान हेच भगवंताचं खरं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये याच्याकरता एक दृष्टांत सांगितलाय. जास्त जड होईल म्हणून मी पुढे चालतो, फक्त दृष्टांत ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो निरंजनी निदेला तो आणखी नाही देखिला, आपुलाही निमाला आठवू तया, परी जीवे नाही नोहे
तैसे शुद्ध असणे आहे, हे बोलणे नसाहे असे नाहीचे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. एक काळा मनुष्य अमावस्येच्या काळ्या रात्री एका काळ्या रानामध्ये जाऊन झोपला, निर्जन अशा अरण्यामध्ये. काळा मनुष्य आहे म्हणजे दिसण्याचा प्रश्नच नाही, कपडे नाहीत त्याला, अमावस्येची रात्र आहे. पुन्हा जिथं जाऊन झोपलाय ते रान कसं आहे, काळं कुळकुळीत आहे आणि जंगलात एकटाच आहे. आता तो त्या ठिकाणी झोपलाय, दुसऱ्या लोकांच्या दृष्टीने तो आहे का? आपल्याला दिसतोय का तो? नाही. बर, त्याच्या दृष्टीने सुद्धा त्याला स्वतःचा आता आठव राहिला नाही, कारण तो गाढ झोपलाय. म्हणजे दुसऱ्यांच्या दृष्टीने नाही, त्याच्या दृष्टीने त्याला आठवण नाही, पण तो नाही का? आहे. असं जे आहे 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 हे शुद्ध असणं आहे. असणं नसणंच्या पलीकडचं जे असणं, शुद्ध ज्ञान, हे भगवंताचं निर्गुण स्वरूप सांगितलं. आणि भगवान परमात्मा त्या रूपाने असतात. जगताच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर जगत आपल्याला दिसते, पण जगत नसून हे ज्ञानच आहे. म्हणून त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला करून घेण्याकरता, त्या ज्ञानामध्ये स्थिती करून घेण्याकरता आपल्याला चिंतन करावं लागतं. आणि हे चिंतन श्रीमद भागवताच्या माध्यमातून होतं. म्हणून भागवतामध्ये आणखीन पुढची चरित्र सांगितलं. पूर्वी असाच प्रश्न मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना सांगितलेला होता. जसं गीतेमध्ये पहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान भगवंतांनी सांगून टाकलं. मग नंतर कर्मयोग कशा करता, पुढचे सगळे योग कशा करता? एकदम ज्ञानाचा सर्वांना अधिकार नाही, म्हणून कर्म करावं लागतं, उपासना करावी लागते आणि मग ते ज्ञान प्राप्त होतं. मग पुढं 15व्या अध्यायात पुन्हा ज्ञान सांगितलं, 13व्या 14व्या 15व्या. पण कर्मयोगापासून सुरुवात केली. तशी आता या 3ऱ्या स्कंदापासून इथे सुद्धा भागवतामध्ये कर्मयोग सांगायला परत सुरुवात केली. एकदम ज्ञान सर्वांना पचत नाही, झेपत नाही, कळत नाही. त्या ज्ञानस्थितीमध्ये आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म कसं करायचं, म्हणून कर्मयोगाकरता सृष्टी सांगितली. त्याच्यामध्ये विदुर काकाचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. कौरव आणि पांडव एकत्र कुटुंब राहत होतं, परंतु थोडासा भेद निर्माण झाला. आणि भेद निर्माण झाल्यानंतर एकत्र कुटुंब राहू शकत नाही. जिथे अभेद असेल तिथे एकत्र कुटुंब आहे. भेद निर्माण झाला का दुःख निर्माण होतं, वेगळेपणा निर्माण होतो. दुर्योधनाने त्या पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली. विदुर काकाला हे सहन झालं नाही, म्हणून विदुर काका धृतराष्ट्राकडे गेले. म्हणले, दादा, अरे पंडू आपला भाऊ होता, तो मरण पावला. स्वाभाविक त्याची मुलांची, त्याच्या पत्नीची जबाबदारी आपल्यावर आली. एखादं एकत्रित कुटुंब असेल आणि एखाद्या भावाचं जर देहावसान झालं तर इतर लोकांच्यावर त्या मुलांची, त्या पत्नीची सांभाळण्याची जबाबदारी येते. पण बऱ्याच वेळा काय होतं, ती भावाची मुलं आणि भाऊ त्या लोकांना त्रास द्यायला लागतात. त्या कुंतीला आणि पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली धृतराष्ट्राने आणि दुर्योधनाने. दुर्योधन म्हणजे स्वार्थी वृत्ती, कौरव म्हणजे स्वार्थी वृत्ती, पांडव म्हणजे परार्थी वृत्ती किंवा सद्गुणी वृत्ती. कौरव म्हणजे दुर्गुण, पांडव म्हणजे सद्गुण. कधी कधी दुर्गुण जागे होतात, कधी कधी सद्गुण जागे होतात. दुर्गुणांचं आणि सद्गुणांचं चाललेलं युद्ध म्हणजे गीता आहे. सद्गुणांच्या बाजूने जर कृष्ण परमात्मा असेल तर सद्गुण दुर्गुणांच्यावर विजय मिळवतात. नाहीतर दुर्योधन बघा तुम्ही बोलताना कसा बोलतो, पांडव कसं बोलतात आणि दुर्योधन कसा बोलतो.
दुर्योधन पहिल्यांदा द्रोणाचार्यांच्या जवळ जातो आणि सगळे त्या ठिकाणी सैन्य सांगतो आणि सांगितल्यानंतर बोलत असताना दुर्योधनाची भाषा काय? दृष्ट्वा तु पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्यमहतीं च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. आचार्य बघा, तुमच्या शिष्याने व्यूहरचना केलेली पांडवांची सेना पहा म्हणतो. म्हणजे द्रोणाचार्यांना थोडासा पांडवांच्या बद्दल प्रेम होतं, आसक्ती होती, सॉफ्ट कॉर्नर होता. जरी त्या दुर्योधनाच्या बाजूने गेलेले होते तरी सुद्धा पांडव चांगले होते, त्यामुळे द्रोणाचार्यांना पांडवांच्या विषयी चांगला भाव होता. तो गेला पाहिजे म्हणून द्रोणाचार्य म्हणतोय तुमच्या शिष्याने बनवलं, म्हणजे तुम्ही ज्याला शिकवलं तो तुमच्या विरोधात गेलाय आणि तुमच्या विरुद्ध त्यांनी पांडवांना मदत केली, व्यूहरचना केली, लवकर त्याला मारा. म्हणजे त्यांच्या मनात राग निर्माण झाला पाहिजे. त्यानंतर वर्णन पुढे केलं. सगळं वर्णन झाल्यानंतर दुर्योधनाची भाषा आहे मदर्थे त्यक्त जीविता. सगळे योद्धे सांगितले आणि हे सगळे मदर्थे त्यक्त जीविता म्हणतो. मदर्थे त्यक्त जीविता म्हणजे माझ्यासाठी हे सगळे मरायला तयार आहेत. मदर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी हे मरायला तयार आहेत, म्हणजे मी जगलो पाहिजे, हे मेले पाहिजे. याला म्हणायचं स्वार्थी वृत्ती. आपल्यासाठी सगळे मेले तरी चालते. मदर्थे त्यक्त जीविता. आता अर्जुनाची भाषा बघा. एषा मर्ते कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च. अर्जुन म्हणतो एषाम अर्थे कांक्षितन्नो राज्यम, यांच्याकरता मी आहे. दुर्योधन म्हणतो माझ्याकरता ही आहे. माझ्याकरता हे म्हणतो तो दुर्योधन आणि यांच्याकरता मी म्हणतो तो पांडव. हे लक्षात ठेवा. तेव्हा दुर्योधनाने त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर विदुर काकाला सहन झालं नाही. विदुर काका त्या धृतराष्ट्राजवळ गेले आणि समजून सांगितलं दादा हे बरं नाही. उद्या जर भांडणं झाली तर, युद्ध झालं तर कोणालाच त्या ठिकाणी चांगलं होणार नाही, कोणाचंच चांगलं होणार नाही. भांडणात कोणाचं चांगलं होत नसतं. त्या गांधारी जवळ गेले, म्हटले अगं वहिनी तू तरी डोळ्यावर का पट्टी घातलीस? ठीक आहे दादा आंधळा आहे पण तू तरी उघड्या डोळ्याने पहा. धृतराष्ट्राने ऐकलं आणि ऐकून न ऐकल्यासारखं केलं. धृतराष्ट्र जो होता तो मोहाने आंधळा झाला. बाहेरून आंधळा आहे तसा आतून आंधळा आहे. मोह माणसाला आंधळ करून टाकतो. मोह जर असेल ना तर त्या माणसाच्या विषयी कुणी काही सांगितलं तर म्हणतो तुम्ही गप्प बस. अहो तुमचा मुलगा असं असं करतोय, आताच त्याला आवर घाला. नाही आमचा मुलगा चांगला आहे, तुम्हीच विनाकारण त्याच्यावर आळ घेता. मग बस तसाच. मग ज्या दिवशी मुलगा त्याला त्रास द्यायला लागतो तेव्हा म्हणतो नाही त्यांनी सांगितलं होते बरोबर होतं. हा जो धृतराष्ट्र आहे तो मोहाने त्या ठिकाणी अशा प्रकारे दुर्योधनाचंच ऐकतो. विदुर काकाचा सल्ला ऐकला नाही. शेवटी दुर्योधनाने त्या ठिकाणी एक दिवशी येऊन त्या विदुर काकाचीच निर्भत्सना केली. म्हणले आमच्या घरी राहता, आमच्या घरचं खाता आणि आमच्या विरोधात बोलता, चालते वा आमच्या घरून. तरी सुद्धा धृतराष्ट्र काही बोलला नाही. मोह. शेवटी विदुर काकाने हात जोडले आणि सांगितले दादा आता मला हे पाहवत नाही. चांगलं माणसाने सांगून पाहावं. एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती वाईट वागत असेल आपण चांगलं त्याला सांगून पाहावं, शिकवून पाहावं. कारण आपल्याला त्यांच्या सहवासात राहायचं. त्यांच्या सहवासामुळे
जो काही तो वाईट वागेल त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात. पण इतकं चांगलं सांगून जर एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर एकतर त्याला बाजूला काढावं, नाही तर आपण बाजूला राहावं. नाहीतर त्याच्या सहवासात आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, करता घायाळाचा संग अंगी अंग माखावे. एखादा जखमी मनुष्य आहे त्याला तुम्ही जर मिठी दिली तर तुमचे कपडे भरल्याशिवाय राहणार. म्हणून सरळ त्याच्याशी संबंध तोडून टाकावा. तुकाराम महाराज म्हणतात, फोडावे मडके शिव नये लिंपो दोषे. काही दोष नाही त्याच्यामध्ये, दुर्जन मनुष्य आहे तो. आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय, शिकवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून विदुर काकाने प्रेमाने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना आता मी चाललो. युद्ध ठरलं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी संधी करण्याकरता म्हणून आले, मिटवण्याकरता आले भांडण. पण दुर्योधनाने भगवान परमात्म्याला सुद्धा सुरुवातीला भगवान परमात्म्याचं स्वागत केलं बरं का. दुर्योधनाने आपला महाल मोकळा केला. भगवान परमात्मा येणार त्या रस्त्यावर त्या ठिकाणी स्वागताकरता लोक उभी केली. दुर्योधन फार हुशार आहे. कसं आपल्या बाजूने भगवंताला करून घ्यायचं म्हणून सगळ्या रस्त्यावर लोक उभे केले होते. हार तुरे घेऊन, मिष्टान्न घेऊन उभे केलेले होते. शेवटी भगवान परमात्मा आले, स्वागताकरता स्वतः गेला, आपलं आसन रिकामं केलं. देवा बसावरती. भगवान परमात्म्याने हात जोडले आणि सांगितलं, दुर्योधना मी तुझ्याकडे आलोय काय द्वारकेचा राजा म्हणून आलो. राजा म्हणून आलो असतो, तू माझं स्वागत केलं असतं, मला मान्य झालं असतं. पण मी जो आलोय तुझ्याकडे दूत म्हणून आलोय. तो म्हटला, दूत? कोणाचे दूत? म्हटले, माझ्या भक्तांचा, पांडवांचा. पांडवांचं नाव घेतलं की दुर्योधनाचं टाळ चालायचं, कळपायच्या आगमस्तकाला गेले. म्हटलं, काय बोलायचंय ते बोला तुम्हाला. ऐक दुर्योधना, युद्ध कोणालाच चांगलं नाही. मला सुद्धा वाटतं युद्ध होऊ नये. म्हणून तू पांडवांना 5 गावं कमीत कमी दे. अर्ध राज्य दे. ते म्हटलं देणार नाही. कमीत कमी 5 गावं दे. असं म्हणतात की तो दुर्योधन 5 गावं द्यायला तयार झाला. पण भगवान म्हटले, मी सांगतो ती 5 गावं द्यायची. म्हटलं, सांगा कोणते? मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता. आणखीन कोणतं राहिलं? मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता, पुणे घ्या आणखीन त्याच्यामध्ये. दुर्योधन म्हणायला लागला, ही महत्वाची गावं गेल्यानंतर मी काय अंबाजोगाईला जाऊन भागवत ऐकत बसू का? ऐका माझं देवा बोलणं आता. सुईच्या टोका इतकी भूमी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. आणि पांडवांचीच निर्बत्सना करायला. काही त्या पांडवांच्याकडं. भगवान परमात्म्याने सांगितलं, खबरदार, माझ्याविषयी काय बोललं तरी चालेल, पण माझ्या भक्तांच्या विषयी बोललेलं मला आवडणार नाही. काय करणार आहे तुम्ही माझं? तुम्ही माझ्या राज्यात आहात, लक्षात ठेवा. मी तुम्हाला बांधून ठेवील. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणले, बांध बरं. लगेच दुर्योधनाने सेवकाला सांगितलं, बांधा या कृष्णाला. म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने त्या संपूर्ण सभागृहामध्ये असं विशाल रूप धारण केलं. व्यापक उंच झाले भगवान परमात्मा. आणि विशाल रूप धारण केल्यानंतर सगळे लोक पाहायला लागले. कोणाची भगवंताजवळ जाण्याची छाती राहिली नाही. शेवटी दुर्योधनाला सगळ्यांनी आवरलं. भगवान परमात्मा पुन्हा लहान रूपामध्ये आले आणि रागारागाने भगवान परमात्मा उद्धवाला म्हणायला लागले, चला चल विदुरा घर जावे बुद्धवदी. चल विदुरा घर जावे बुद्धवजी. चल विदुरा घर जावे बुद्धवजी. चल विदुरा घर जावे. दुर्योधन की छोड़ मिठाई. दुर्योधन छोड़ मिठाई. साग विदुरा घर खाई रे. चल विदुरा घर जावे उद्धवजी. चल विदुरा घर जावे उद्धवजी. चल विदुरा घर जावे उद्धवजी. चल विदुरा घर जावे. द्रोणाचार्य आले, भीष्माचार्य आले. म्हटले, देवा
नका जाऊ त्या दुर्योधनाच्या घरी, पण आमच्या घरी यायला काय हरकत आहे. भगवान म्हटले, जसा दुर्योधन दुष्ट आहे तसे दुष्टाला मदत करणारे तुम्ही सगळे दुष्टच. मी तुमच्या घरी सुद्धा येणार नाही. अहो मग देवा जाणार कुठे? मी माझ्या विदुर काकाच्या घरी जाणार. अहो त्या विदुराच्या घरी काय आहे देवा? ती आता झोपडी करून राहतात तिकडे. भगवान परमात्मा म्हटले, झोपडी जरी असली, साधं जरी घर असलं तरी जे कोणाकडेच नाही ते माझ्या विदुराकडे आहे, ते म्हणजे प्रेम. म्हणून भगवान परमात्मा आले. विदुर काका आणि त्यांची पत्नी दोघेही भजन करत बसलेले होते. भजन करत असताना तल्लीन झाले होते. दरवाजावर थाप फोडली, दरवाजा उघडला. देव घरात आल्यानंतर दोघांना काही सुचत नाही काय करायचं. प्रेमामध्ये, अतिप्रेमामध्ये माणसाचा व्यवहार सगळा बिघडून जातो. आपण काय करतोय लक्षात येत नाही. विदुर काकाच्या पत्नीने भगवंताला बसवलं. वर्णन असं केलं की केळी सोलायच्या आणि भगवान परमात्म्याच्या हातावर साली ठेवायच्या आणि भगवंताच्या समोरच केळी आपण खायच्या. विदुर काकांनी त्या ठिकाणी हात धरला. अगं काय करते? देवाला साली कुठं खायला द्यायच्या असतात का? मग लक्षात आलं आपण चुकलो. आपण सालीच देवाला दिल्या. मग केळी सोडल्या. देवाच्या हातात केळीचा गाभा ठेवला आणि साली आपल्या हातात घेतल्या. भगवंतांनी ती केळीच्या गाभा तोंडात घातला आणि सांगितलं, काका सालीत जी गोडी होती ती आता केळीत राहिली नाही हो. पण साल देत असताना मी देते हा सुद्धा भाव नाही, आणि केळी देत असताना आता मी देते हा भाव आला. देवाला मी देतोय असा सुद्धा भाव नसावा. कारण आपण देवाला देतो, आपलं देतो का देवाचं देतो? देवाचंच देतो. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी विदुर काकाच्या घरी संतुष्ट झाले. संतुष्ट झाले. मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली बाला, नंदाचा लबेला हो, नंदाचा लबेला हो, नंदाचा लबेला. मनमोहन 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 मुरली बाला, नंदाचा अलबेला हो, नंदाचा अलबेला हो, नंदाचा अलबेला. विदुराखरच्या भक्षुणी कण्या, विदुराखरच्या भक्षुणी कण्या, परमानंद झाला हो, परमानंद झाला. मनमोहन 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 मुरली बाला, नंदाचा अलबेला हो, नंदाचा अलबेला हो, नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या भक्षुणी कण्या, परमानंद झाला. विदुरा घरच्या भक्षुणी कण्या, परमानंद झाला. मनमोहन 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 मुरली बाला, नंदाचा अलबेला हो, नंदाचा अलबेला हो, नंदाचा अलबेला. भगवान परमात्मा संतुष्ट होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाडी राहा देश होता देश.
आदेश होता का आता म्हणलेलं प्रमाण पाडी वाजव. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं मश्नामि प्रयतात्मना यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि दधासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. पत्रं पुष्पं फलं तोयं. यो मे भक्त्या प्रयच्छति मश्नामी म्हटलंय भगवंताने. काय म्हटलंय? हा, आश्नामी शब्द आहे. आश्नामी म्हणजे मी खातो. आता पत्रम खातो ठीक आहे, पण पुष्पम, पुष्पम म्हणजे काय? फुल. फुल खाण्याची गोष्ट आहे का? ते जिगरामी म्हणायला पाहिजे होतं, म्हणजे वास घेतो म्हणायला पाहिजे होतं. पण भगवान परमात्मा असे आहेत, भक्ताने दिलेलं फुल असेल आणि जर प्रेमाने दिलेलं असेल तर हे सुंगायचं फुल आहे, हे सोडून देतात, ते तोंडातच घालतात डायरेक्ट. जिघ्रामी नाही म्हटलं, आष्णामी. आष्णामी प्रयतात्मना. प्रेम पाहतात देव, फूल पाहत नाहीत, फळ पाहत नाहीत, पाणी पाहत नाहीत, काही पाहत नाहीत. प्रेमाने जर दिलं असेल, सामान्य गोष्ट असते ती खूप मोठी वाटते, आणि प्रेमाने दिलेलं जर नसेल तर खूप मोठी गोष्ट सुद्धा काय होते? सामान्य वाटते. सर्वात महत्वाचं जर काय असेल तर प्रेम. विदुर काकाजींच्याकडे प्रेम होतं. प्रेम ही अशी गोष्ट आहे की भगवान परमात्म्याला सुद्धा वश करते. भगवान परमात्मा हा विद्येने वश होत नाही. भगवान परमात्मा हा रूपाने वश होत नाही, गुणाने वश होत नाही. असं वर्णन केले. व्यादश्चाचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जाति विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर् भक्ति प्रियो माधवः. भगवंतांनी प्रेमाच्या पुढे व्याधाचं आचरण पाहिलं. एक व्याध होता आणि त्या ठिकाणी त्याला काही माहिती नाही पूजा कशी करायची, काय कसं करायचं. एक भगवान शंकराचं मंदिर होतं जंगलामध्ये. तो व्याध, त्याला ते मंदिर दिसलं. दुसऱ्या दिवशी तो विचार करायला लागला की हे मंदिर आहे, याची आपण पूजा केली पाहिजे. म्हणून पूजेचा विधी काहीच माहिती नाही. आता व्याध असल्यामुळे तो मांसाहार करायचा. एका धोरणामध्ये त्याने मांस घेतला. काही झाडाची फुलं तोडली. पाणी न्यायला काहीच नाही म्हणून झाडाची फुलं होती ती आपल्या सगळ्या केसामध्ये खोवली. एका हातात द्रोण, दोन हातात द्रोण, एका हातात द्रोण, एका हातात झाडाची आणखीन फुलं. आणि त्या ठिकाणी पाणी न्यायला काहीच नाही. त्याने विचार केला आपण तोंडातच पाणी नेऊन, म्हणून तोंडात चूळ भरली. तसाच गेला त्या देवळात. आता देवळात गेल्यानंतर त्याला माहिती नाही. आता दोन्ही हात द्रोणाने भरलेले होते. आतमध्ये गेला आणि पायाने पिंडीवरचं पहिलं जे काय होतं ते बाजूला केलं. त्याच्यानंतर तोंडातली चूळ टाकली. त्याच्यानंतर ते मांस टाकलं, तिथं फुलं टाकली. ज्याला माहिती त्याने असं करायचं नाही बरं का, पण ज्याला काहीच माहिती नाही, भगवान परमात्म्याने त्याचं हे बाकीचं पाहिलं नाही, पण त्याची भक्ती पाहिली. भगवान परमात्मा भक्ती पाहतो. भक्ती प्रियो माधव. व्यादश्चाचरणं ध्रुवस्य च वयो. पुढे ध्रुवाचं चरित्र येणार. वय पाहिलं नाही. विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र नावाचा हत्ती होता, त्याची काही विद्या पाहिली नाही. का जाती विदुरस्य यादवपते. विदुराची जात पाहिली नाही. उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेनाचं सामर्थ्य पाहिलं नाही. कुब्जेचं रूप पाहिलं नाही. सुदामाचं धन पाहिलं नाही. भक्ती सगळ्यांची मात्र पाहतो. म्हणून हिंदीमध्ये एक भजन आहे, सबसे ऊंची प्रेम सगाई. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने विदुराघराच्या
कन्या खाल्ल्या आणि भगवान परमात्मा संतुष्ट झाले, आशीर्वाद दिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. विदुर काका पुढे तीर्थयात्रेला गेल्यानंतर विदुर काकांची आणि उद्धवांची वेळ झाली. उद्धवांनी विदुर काकांना भगवंताचं निजधाम गमन सांगितलं आणि तुम्हाला मैत्री ऋषींच्याकडे जायला सांगितलंय असं सांगितलं. म्हणून विदुर काका मैत्री ऋषींच्याकडे गेले आणि एक प्रश्न विचारला. सुखाय कर्माने करोति लोको माईक खाली करा म्हणजे मला ऐकू येईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखाय कर्माणि करोति लोको न तय सुखम मान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततयेव दुःखम यदत्र युक्तं भगवान वदेन्नः. विदुर काका या म्हटल्यानंतर मैत्री ऋषींना विदुर काका म्हणतात, लोक सुखाकरता प्रयत्न करतात पण त्यांना सुख मिळत नाही. दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही पण लोकांच्या घरात दुःख आल्याशिवाय राहत नाही. हे असं उलट का होतं? विदुर काकांना मैत्री ऋषी म्हणतात त्याचं कारण असं आहे, शाश्वत सुख ते कोणी शोधत नाही आणि जे केल्यावर दुःख होतं ते केल्याशिवाय मनुष्य राहत नाही. प्रत्येकाने आपल्या सुखाच्या चुकीच्या कल्पना तयार केल्या आणि मग कल्पनेच्या विरुद्ध झालं की त्याला दुःख होतं. एका माणसाने स्मशानात दुकान टाकलं. पैसे नव्हते, उसने पैसे आणले 50,000 रुपये 3 महिन्याच्या बोलीवरून. 3 महिन्यात तुमचे देऊन टाकणार. आणि स्मशानात दुकान टाकलं आणि वाट बघत बसला. पण त्याचं दुर्दैव असं त्या 3 महिन्यात गावात एकही मनुष्य मिळाला नाही. आता स्मशानात दुकान म्हटल्यानंतर कशाचं दुकान टाकावं लागेल? तिथे जे साहित्य लागतं ते बांबू लागतात, लाकडं लागतात, तेल लागतं, मडकं लागतं, आणखीन काय काय लागतं ते सगळं लक्षात असलं पाहिजे बरं का. वाट पाहत बसला पण एकही गिरायक येईना. ज्याचे पैसे घेतले होते तो गेला. तो म्हटला, का हो 3 महिन्याच्या बोलीवरून पैसे आणले, आता 5वा महिना सुरू झाला, कधी देणार माझे पैसे? तो म्हटला, हो रोज हनुमंताला प्रार्थना करतो. काय हनुमंताला प्रार्थना करत असेल? हनुमंताला प्रार्थना काय करत असेल? रोज प्रार्थना करायचा की आमच्या गावामध्ये एखादी साथ येऊ दे, लोक पटापटा मरू दे आणि माझं दुकान चांगलं चालू दे. आता गावामध्ये साथ आल्यानंतर एखादा मृत्यू पावल्यानंतर गावात दुःख आहे, याला सुख वाटतंय. म्हणजे सुखाची केलेली चुकीची कल्पना आहे. आणि अशी चुकीची कल्पना केली असेल तर कायमचं सुख माणसाला कधीच मिळणार नाही. मग नेमकं सुख म्हणजे काय? थोडंसं दुःख हलकं झालं की माणसाला वाटतं मी सुखी झालो. म्हणून त्याच्याकरता साधू संतांनी उपाय सांगितला. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विने जीवा सुख नो है, तेने विने जीवा सुख नो
माई गे दुःखाची जनी हिरणी माई गे दुःखाची जनी शाश्वत असं सुख व्यापकामध्ये आहे आणि त्या व्यापक परमात्म्याचं चिंतन आपल्याला घडावं म्हणून श्रीमद भागवताचं चिंतन मी तुम्हाला सांगतो असं मैत्री ऋषींनी विदुर काकाला सांगितलं. सृष्टी ही भगवंताचंच एक रूप आहे हे सांगत असताना कधी चांगली सृष्टी निर्माण होते, कधी वाईट सृष्टी निर्माण होते. जसं लाईट एकच आहे, पण ती जर हिरव्या कागदातून आली, ग्लासमधून आली तर हिरवा प्रकाश पडतो, पिवळ्या ग्लासमधून आली तर पिवळा प्रकाश पडतो. तसा एकच परमात्मा सुखरूपाने कधी प्रगट होतो, कधी दुःख रूपाने, कधी चांगल्या रूपाने प्रगट होतो, कधी वाईट रूपाने प्रगट होतो. मग वाईट सृष्टी कधी तयार होते, चांगली सृष्टी कधी तयार होते, त्याच्याकरता दोन सृष्टींचं वर्णन केलं. नको ना, चांगली सृष्टी कधी तयार होते आणि वाईट सृष्टी कधी तयार होते त्याच्याकरता दोन सृष्टीचं वर्णन केलं. वाईट सृष्टी कधी तयार होते या हे सांगण्याकरता काम, क्रोध, मद, मत्सर याच्यातून वाईट सृष्टी तयार होते. ह्याच्याकरता एक संसाराचं वर्णन केलं, ते म्हणजे दिती आणि कश्यप यांच्या संसाराचं. दितीने काही नियम पाळले नाहीत. अनियंत्रित जर मन असेल तर तिथे वाईट सृष्टी निर्माण होते. त्या दितीच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे दोन दैत्य आले. चालत नाही का मोबाईल? मला जावं लागेल का? त्याच्या पुढे हे ठेव ना, तो मोबाईल लावून माईक लावा त्याच्या पुढे, नाही तर मग स्वरयंत्र लावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दितीच्या पोटात कसे आले हे सांगण्याकरता जय आणि विजय यांच्या पतनाची गोष्ट सांगितली. सनकादिक मुनी एकदा वैकुंठामध्ये गेले. त्या सनकादिकांचं एक भजन आहे बरं का, ते आपल्याला आता घ्यायचं आहे, उभं राहून घ्यायचं. सगळ्यांनी आपण उभं राहून भजन करूया, म्हणजे पाय मोकळे होतील, पण पाय हात मोकळे झाले पाहिजेत असं भजन करा बरं का. उभे राहा सर्वांनी. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरी शरणम हरी टाळी वाजवा सर्वांनी. हरी शरणम हरी शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरि शरणं हरि शरणं हरि
शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं टाळी वाजवा. हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं बोला सर्वांनी. शरणं हरि 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 शरणं बोला हरि शरणं 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 म्हणा सर्वजण म्हणा हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं पुरुष मंडळीचा आवाज येत नाही जोरानं. हरि शरणं 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 जय हो हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि टाळी वाजवा.